दुसऱ्या अटेम्प्टला फेल झाल्यानंतर मी अप्पांना जेव्हा भेटलो तेव्हा मी जाताना असं अप्पांना उद्देशून म्हटलं, खरं तर कदाचित ते गर्वानं सुद्धा म्हटलेलं असू शकतं, पण ते मी आज नम्रपणे स्वीकारतो की अप्पांना म्हटलं की जेव्हा मी तुम्हाला पुढच्या वेळी भेटेन तेव्हा एक अधिकारी म्हणूनच भेटेन. खरं तर मग ते मला असं समाधान वाटलं की मी एक शब्द देऊन गेलेलो होतो एका अशा व्यक्तीला की ज्याला काहीतरी समाजात बदल घडवायचा आहे आणि जो फार मोठा संघर्ष करतोय समाजात बदल घडवण्यासाठी. अशा व्यक्तीनं टाकलेला विश्वास सार्थ केल्याचा आनंदी होता आणि शब्द दिलेला पाळल्याचा आनंदी मला एका बाजूला होता. अभ्यासाला सुरुवात केली MPSCच्या अभ्यासाला आणि जिजाऊ संस्थेच्या लायब्ररीमध्ये मी त्या ठिकाणी अभ्यास केला. This is a CBSE school. I couldn't think I am here from studying at this CBSE school. माझे आई वडील हे एकदम गरीब घराण्यातले आहे. ते वडापावचा व्यवसाय करतात. मी माझं नाव गावाचं नाव आणि शाळेचं नाव मोठं करेन आणि मला भविष्यात गायिका व्हायचं आहे. पुढे मला संगीत क्षेत्रात मोठा म्युझिशियन व्हायचा आहे. माझं ऑपरेशन झालं हे व्यवस्थित झालं. कांबळे साहेबांच्या ह्याच्यामुळं हे सगळं व्यवस्थित काय खर्च काहीच नाही आला. राज्य छत्रपती शिवाजी महाराज, मासाहेब जिजाऊ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या परिस्थितीतून ते लोक तयार झाले. त्याप्रमाणे आपणही काहीतरी समाजाचं देणं लागतं, त्या दृष्टीने काम सुरू केले. श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालय हे अत्याधुनिक रुग्णालय आहे. या रुग्णालयाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे की औषधांसहित मोफत उपचार देणारं हे कॅशलेस हॉस्पिटल आहे. ह्या सर्व शाळांचं वैशिष्ट्य तर असं आहे की ह्या शाळांमध्ये पूर्णपणे मोफत CBSE बोर्डाचं शिक्षण दिलं जातं. साधारण 9वी नंतर येथे राहण्याची देखील सुविधा आहे. राहण्याची, जेवणाची सुविधा, तसेच पूर्ण शिक्षण येथे मोफत दिलं जातं. साधारण अनेक मुलं ह्या शाळेमधून आतापर्यंत इंजिनिअरिंगला गेली आहेत. अनेक मुलं आतापर्यंत MBBS शिक्षण घेत आहेत. महिला सक्षमीकरणासाठी सरांनी खूप मोठं पाऊल उचललेलं आहे. बाबासाहेब म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, परंतु ते वाघिणीचं दूध गरिबांच्या मुलांना मिळालं पाहिजे.